आठवावा हरी मग तो होने दिसेन आडगाली सुदर्शन नामाच्या चिंतने बारा वाटा पडते विघ्ने मग तो होने दिसेन आडघाली सुदर्शन तुका म्हणे प्राण तुक म्हणे प्राण करा देवासे अर्पण मग तो होने दिसेन अडघाली सुदर्शन महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडलिकाय दातुं इंद्र हे समागत्यदिष्टं तमानन्दकन्दं सदैवलहासं विठ्ठलं चिन्तया पांडुरंग सखाय संत शिरोमणी आनंदी वल्लभ कैवल्यदानी एक नमस्कार तयाचे चरणे करिता त्रिभुवने नमिले संत नाम संकीर्तनम यस्य सर्व पाप प्रनाशनम प्रणामो दुःख शमनस्तं नमामि हरिं परम ओम नमो ज्ञानेश्वर 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 नमो सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा भवानी
शंकरं वन्दे श्रद्धा विश्वासरूपेण याभ्यां विना न पश्यन्ति सिद्धा स्वान्तस्थमीश्वरं नागेन्द्रहाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय दल 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 दुळ 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 दळ दळ अतुलित बलदहं हेम शैलाभदेहं दनोजगुण कुशानं ज्ञानिनां प्रगण्यं सकलगुणनिधानं वानराणाम् आदेशं रघुपति प्रियभक्तं वातजातं नमामि जयांचे केल्या स्मरण होय सकल विद्याचे अधिकरण तेचे बंधू श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कार नियाला पडता जडभारी दासी आठवा हरी मग तो निदेशिन आडघाले सुदर्शन विढाला विढाला परब्रह्म परमात्मा भगवान जगदीश चराचरात्मक व्याप्त चैतन्य शक्ती भक्तवत्सल दिन दयाल करुणा निधान अकारण घनश्री पंढरीश पांडुरंग परमात्मा मुक्त कैवल्य तेजोनिधी माऊली मा वैष्णव ज्ञानोपाराया जगद्गुरु तुकाराम महाराज समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज संत श्री भास्कर महाराज गौरी शंकर महाराज गुरुवर्य वासुदेवजी महाराज आदिशक्ती मुक्ताबाई संत श्री सखाराम महाराज सद्गुरु श्रीराम महाराज गुरुवर्य भोजने महाराज गुरुवर्य पाटकर महाराज गुरुवर्य पवार महाराज आदी सकल संत महंत तसेच भगवंताच्या चरणी नतमस्तक होऊन उपस्थित सकल मायबापांना नमस्कार विठाला विठाला परब्रह्म परमात्मा भगवान जगदीशाच्या असीम कृपेने तथा सकल संत मायबाप यांच्या कृपा आशीर्वादाने परमपावन मंगलमय भूमी वरुड बिहारे येथील सकल मायबाप यांच्या तन मन धन सहकार्याने होत असलेला महाशिवरात्री उत्सव तम निमित्त कीर्तन रूपी वाक्पुष्प गुंफण्याचा योग म्हणून तुम्हा मायबापाच्या भगवंताच्या संतांच्या सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबाराया यांचा 4 चरणाचा असून प्रस्तुत अभंगामधून विद्यार्थ रूपात्मक भाषा अवलंबून जगद्गुरु तुकोबाराया सामान्य जीवाला उपदेश करतात. पडता जड भारी म्हणजे पडलं असता आणि संकट पडलं असता त्या संकटामध्ये जर भगवंताचा आठव केला तर तो देव काय मग तो होऊ नेदिशीन तो तुमच्या आमच्या जीवनामध्ये दुःख होऊ देणार नाही.
आणि आड घाली सुदर्शन म्हणजे संकटातून मुक्त करेल. मग काहो महाराज त्याच्यासाठी मटेरियल कोणतं लागते? जसं गाडी चालवण्याकरता पेट्रोल पाहिजे, शरीर चालवण्याकरता अन्न पाहिजे, अन्नम प्राणमाश्रयंती, तसं भगवंताने आपल्या संकटात धावून यावं यासाठी एकच आहे, नामाच्या चिंतने 12 वाटा पडते विघ्ने. बरोबर आहे. मग काहो सगळे नाव घेत नाहीत का? घेतात ना महाराज. राम नाम तो सब कुछ कै ठक ठाकुर और चोर, जिस नाम से ध्रुव प्रल्हाद तरे वो नाम कुछ और. मग सगळे का करत नाही? त्याचं कारण आहे, नाम घेत असताना तू का म्हणे प्राण करा देवाशी अर्पण. प्राण देणे, प्राण अर्पण करणे म्हणजे जीव देणे नाही. प्राणाचे 4 भाग आहेत, त्याला अंतकरण चतुष्टय म्हणतात. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार हे 4ही अंतकरण चतुष्टय भगवंताच्या चरणी लीन करणे म्हणजे तुका म्हणे प्राण करा देवाशी अर्पण. असा साधा सोपा अभंग विडाला विडाला विस्तारपूर्वक बोलत असताना वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार प्रस्तावने देणे अगत्याचे असते, त्याला परिहारही म्हणतात. कारण प्रत्येक गोष्टीले नियम आहे. साधं महानगरपालिकेचा गटारगंगा साफ करायची असली तरी अर्ज द्यावा लागते. प्रति अध्यक्ष, महापौर, महानगरपालिका म्हणा अकोला, म्हणजे विषय गटार गंगा साफ करण्याबाबत. आणि दुसरं अर्जदार अमका अमका ढमका महोदय मी खालील सही करणार. आमच्या पश्चिम विभागामध्ये अयोध्या नगरात एक गटार गंगा आहे, ती तुडुंब भरलेली आहे. त्याच्यावर एक रपटा आहे, रपटा. त्या रपट्यावरून लहान लेकरं शाळेत जात असतात. एक दिवस एक लहान मुलगा त्या गटार गंगेत पडला. बरं झालं त्याचा बाप आधीच पडेल होता, कारण तो लागेल होता. आणि म्हणून दुसरा जर एखादा गरीबाचा मुलगा पडला आणि काही बरं वाईट झालं तर याला सर्वस्वी जबाबदार महानगरपालिका राहील, आपला रिकाम टेकला. साधा गटार गंगा साफ करायला जर अर्ज पाहिजे, हा परमार्थ आहे, असामान्य नाही. जुना जुगाडी बहुता काळाचे ठेवणे, अनादिकालापासून चालत असलेला हा संप्रदाय. आणि संप्रदायाचा नियम असा आहे, प्रस्तावना द्यावी लागते. कारण कार्यकर्ता जर एवढं म्हणजे आटोक्याने अथक प्रयत्नाने जर कार्य करत असेल आणि त्याचं जर नाव नाही घेतलं तर तो कीर्तनकार नतद्रष्ट समजावा. समजावा, नतद्रष्ट समजावा. म्हणून पवित्र असं ग्राम वरुण जे वरुण विहारे आणि अशा या पवित्र ग्रामामध्ये सुंदर असा हा उत्सव या शब्दाचा अर्थ आहे उत म्हणजे वर येणे आणि सव म्हणजे आनंद. साध्या भाषेत सांगू, उतू येणे, उतू येणे, आनंदाचं भरत येणे. 12 वर्षातून एकदा कुंभमेळा येते, पण एकच घागर. कुंभ म्हणजे घागर. पण वरुण बिहारे या गावात घागर नाही आली. शेळके महाराज त्याने आनंदाचा, कारण भगवंत आनंद स्वरूप आहे. भगवंताची कथा आनंद स्वरूप आहे. आनंदाचे डोही आनंद आनंदाची अंग आनंदाची अंग आनंदाचे आनंदाचे डोही. तो देव आनंदमय, कथा आनंदमय, काय ऐकणारा आनंदमय आणि करणाराही आनंदमय. म्हणून हा उत्सव चालू आहे. आणि भारत हा उत्सवाचा देश आहे. का?
भारताला महान का म्हटलं? भारतात दररोज कुठं ना कुठं उत्सव चालतो. उत्सव म्हणजे आनंदाचं भरत येऊन केले गेलेली सेवा, याला उत्सव म्हणतात. तसा भारताला महान का म्हणतात? भारतासारखे ग्रंथ जगात कुठंच नाहीत. फक्त आपल्याला वाचायला वेळ भेट नाही. आपण ग्रंथ फक्त डोक्यावर घेतो, डोक्यात घालत नाही. हे चला, भारतामध्ये इतर देशामध्ये अनेक मूर्ती आहेत, पण मूर्ती पूजल्या जाते ते भारतात यहाँ तो पत्थर भी पूजे जाते है, पूजी जाते. अनेक देशात बैलही आहेत, अनेक देशात. पण या देशात बैलाची पूजा होते. काय अनेक देशात गायी आहेत, पण इथं गैया को माता कहे के बुलाते हैं. हा पावर आहे, कशाची आहे? अनेक देशात नद्या आहेत. जगात सगळ्यात मोठी नदी कोणची आहे? जगात सगळ्यात मोठी नदी आहे नाईल नदी. हे गंगेपेक्षा 5 पट लंबी आहे, पण तिला कोणी माता म्हणत नाही. याता इथं गंगा माता, यमुना माता, पूर्णा, प्रत्येक नदीला माता म्हणतात. काय? आणि एक वैशिष्ट्य आहे, इथं प्रत्येक जण एकमेकावर जीव करून प्रेम करणार आहे. है प्रीत जहाँ की सदा, हर दिल से हमारा नाता है. प्यार ही भाता हमको, हमें प्यार भाता है. किसी बात की सारी दुनिया, किसी बात की सारी दुनिया, ये गीत वहाँ के राजा हो. भारत का रहने वाला, भारत का रहने वाला, भारत का रहने वाला, भारत की बात सुनाता हूँ. काले गोरे का भेद नहीं, हर दिल से हमारा नाता है. इथं अनेक जाती, अनेक धर्म, अनेक पाती गुण्या गोविंदाने नांदतात, म्हणून माझा देश महान आहे. दुसरी गोष्ट, इतर देशामध्ये स्त्रिया आहेत, पण पतिव्रता फक्त माझ्या देशात आहे. पतिव्रता हा शब्द इतर धर्मामध्ये दुर्बीणला पाहिला तरी सापडत नाही, म्हणून माझा देश महान आहे. इतर देशामध्ये साधू संत नाहीत, आपल्याच देशात साधू संत आहेत, आणि म्हणून उत्सव आहे. हा उत्सव 2 आहे. यामध्ये समर्थ सद्गुरू गजानन महाराजचा प्रकोत्सव येतो, आणि यामध्ये भगवान शिवाचा महाशिवरात्री महोत्सव, आणि तम निमित्त हरिभक्तपरायण परमादरणीय परमपूजनीय आमचे गुरुवर्य राजेंद्रजी महाराज वक्ते यांच्या अमृततुल्य वाणीतून एकनाथी भागवत कथा, म्हणजे एकादश स्कंदावर कथा, फक्त एकच स्कंद. एकादश स्कंदावर कथा आहे. हा अंतम निमित्त कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु जगद्गुरु तुकोबाराच्या 4 चरणाचा अभंग आहे. प्रस्तुत अभंगामधून
लक्षात ठेवा, 4 चरणाचेच अभंग सहसा जास्त असतात. किती? 4 चरणाचे अभंग का असतात? कारण 2 चरणाचे सरके वागत नाहीत, म्हणून चरणाचे नाही. कशी सरके वागत नाही उदाहरण सांगतो. एकाची भागवतात चाबी पडली आणि चाबी पडल्यानंतर त्यानं आवाज दिला, कोणाची चाबी पडली? ज्याची चाबी पडली असेल त्यानं स्टेजवर येऊन घेऊन जावे. किती इमानदार आहे रे, किती इमानदार आहे. एकाचे 10 रुपये पडले, तू म्हणे कोणाचे 10 रुपये पडले? ज्यानं यावं त्यानं घेऊन जावं. काय सुंदर बोलून राहिला. पण एकाची 500 रुपयाची नोट पडली, यानं त्याच्यावर पाय दिला, कुठं नाही उचलला. आरते ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेवते साधू संत मनोवेदल्या माझा आरते ज्ञान राजा. कुठपर्यंत? या संताशी निरवी हेची मज दे आणि तुझे काही न मागू देवा. अरे काय महाराज, निरानाम जनता बिघडलेली आहे. आई रे दैमान दुनिया आई रे दुनिया बेईमान आई रे. जीवन जगण्याची कला लुप्त झालेली आहे म्हणून संतांनी येऊन उपदेश करावा लागतो. काय परिस्थिती आहे. घरी आला, घरी जेवायला बसला, पहिला भाजीचा पुरका घेतला. कोणी केली भाजी? आई. मी म्हणतो भाजी कोणी केली? तुला माहित आहे ना मी बाहेरचं जेवत नाही, तुला माहित आहे ना मी बाहेरचं खात नाही, मी बाहेरचा चहा घेत नाही, पण कम से कम भाजी तर चांगली करा. निरामतो आणि त्यात तिखट नाही, तेल नाही, मीठ नाही, याच्यापेक्षा हाटेलीत जाऊन जेवलं तर पुरते. कोणी गेली भाजी? त्याची माय म्हणजे जेवू ना बाबू, मग कट्यानं जेव. म्हणे काय कोणी गेली भाजी? म्हणे तुझ्या बायकोनं तिनं केली काय? पतली झाली पण टेस्टी झाली, चुरून खाता येते कामा. काय एक लक्षात ठेवा, काय म्हणू लागलो, आपलं जीवन बदललं म्हणून संताला यावं लागलं. बिहेवियर इज मोस्ट इम्पॉर्टंट इन लाईफ. इफ अ बिहेवियर इज गुड, ऑल इज बकवास. मनुष्य जीवन जगत असताना चारित्र्यवान म्हणून जगा, श्रीमंत म्हणून नाही. श्रीमंताच्या पाया लागतात की लंगोटवाल्याच्या? चारित्र्यवानाच्या पाया लागतात. पण चारित्र्य जपणे जरुरी आहे, त्यासाठी संत येतात आणि त्यासाठी संत आले आणि तुकोबाराय प्रस्तुत अभंगामधून उपदेश करतात. मला सांगा, तुकोबाराया उपदेश कोणी कोणाला करू नये. उपदेश मूर्खाना प्रकोपायन शांत
पयप्पानं भुजंगानां केवलं ईश्वरधनं. कोणालाही उपदेश करू नये, मूर्खाला कधी उपदेश करू नये, सापाला कधी दूध पाजू नये, आणि लहान्यानं मोठ्याला उपदेश करू नये. एक 100 ग्रॅमची सुगरण मावशी उपदेश करून राहिली 40 किलो वजनाच्या बांद्राला. हात दियो पाव दियो दीनर जैसी काया, 6 महिना फुकट गमायो एक झोपला कुणी बनाया. हे एवढा मोठा दिसत साधं झोपलं नाही बांधलं. आम्ही बाय किती सुंदर घर बांधलं. त्या डायनिंग हॉल आहे, किचन रूम आहे, बेडरूम आहे. आता मला सांगा, पाण्यानं अकळलेलं ते बांधर मोकड्यानं बसेल का ते असंच करत. हे परियों की रानी मुझको बात सिखाती है, अभी उतरने दे पानी मैं करता तेरी धुईदानी. म्हणे पाणी उतरू दे. जसं पाणी उतरलं, शेंड्यावर असलेलं बांदर खाली आलं आणि सुगरण मावशीचा खोपा तोडला. ओ सुगरण मावशी, हे घेतो संडास रूम, हे किचन रूम, हे बाथरूम, हे डायनिंग हॉल, हे बेडरूम. आला मुलांच्या बापाचा टंगला मुला. काय म्हणावं लागत तुला? शिक शिखाना सयाने को मूर्खों को कभी सिखाना नहीं. मैंने बंदर को सीख सिखाया, मेरा चपड़ा भी गमाया गमाया. कोणालाही उपदेश करू नये. बरं, उपदेश करणारा तरी कसा असावा? शास्त्र सांगते उपदेश करणारा शास्त्र कोविद असावा, म्हणजे तो तत्ववेत्ता असावा. तत्ववेत्ता जगद्गुरु सामान्य होते का महाराज? जगद्गुरु पंचम वेदाचे प्रणेते, म्हणजे त्यांचा गाथा पंचवेद म्हणून ओळखल्या जातो. मला सांगा, पंचवेद म्हटलं तर इतर वेदाला, 4 वेदाला उन्नपण येईल काय? येत नाही. ऐका, पंचवेद म्हणजे 4 वेदाचे 4 तत्व ज्याच्या ग्रंथात समाविष्ट झाले तो गाथा, त्याला पंचवेद म्हणतात. पहिला वेद आहे काय? ऋग्वेद. ऋग्वेदाचं तत्व आहे प्रज्ञानम ब्रह्म. प्राज्ञ म्हणजे जीव, जीव हाच देव आहे. मग तुम्ही आम्ही कोण आहोत? जीवाना तुकोबराय प्रमाण देतात. तुका म्हणे कैसी तुका म्हणे कैसी तुका म्हणे कैसी तुका म्हणे कैसी जीव निराला. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात जीव आणि देवामध्ये फरक नाहीये. हे तत्व त्यांनी आपल्या ग्रंथात मांडलं, गाथ्यात म्हणतात. चला दुसरा आहे काय? यजुर्वेद. यजुर्वेद म्हणते अहम ब्रह्मास्मी, मीच देव. का हे तत्व गाथ्यात आलं काय? आलं ना. तुकोबराय मी तो वासुदेव तत्वदा करू येईल विचारिता. आहे ठाऊक सभाग्य संता, नाही तुझ्या अनिक मागुता गा. तत्व तिसरं तत्व आहे
सामवेदाचं. सामवेद म्हणते तत्वमसी. तत्वमसी म्हणजे ते तू आहेस, ते म्हणजे ब्रह्मांडात व्यापून उरलेलं तत्व. पण तू म्हणजे सामान्य जीव आहे ना. मलाच तू कोण आहे? प्रमाण आहे काय? तू कोणात आहे? देवाची बारे, देवाची बारे, तुम्हीच देवा, तुम्हीच देवा. जे व्यापक परमात्म्याचे तत्व भरून राहिलेलं आहे ते पिंडी ते ब्रह्मांडी, आणि ब्रह्मांडी ते पिंडी. चौथा जो वेद आहे त्याला अथर्ववेद म्हणतात. अथर्ववेदाचं तत्व आहे अयम आत्मा ब्रह्म. आत्मा हेच ब्रह्म आहे. तुकोबर आहे तुमच्या गात्यात प्रमाण आहे काय? तुकोबर आहे म्हणतात हो आत्मा सकळाचा श्री हरी, तो हा उभा पंढरपुरी, तो हा उभा पंढरपुरी, पंढरपुरी पंढरपुरी. अर्थात आत्मा हाच देव आहे. याचा अर्थ तुम्ही आम्ही देव हे चारी तत्व ज्याच्या शास्त्रामध्ये आले त्याला म्हणतात शास्त्र कोविद. तुकोबाऱ्या अधिकारी आहेत कारण ते ज्ञात आहेत. आपल्याला साधा शब्द समजत नाही. काय साहेब आहे क्लास 1 ऑफिसर आणि बाई म्हणे मैत्रिणीच्या बर्थडेला जायचं आहे, काय हरकत नाही. तिनं सुंदर साडी वगैरे कायदेशीर मेकअप केला आणि पोराले कपडे घालायच्या वक्ती लाईन गेली. थंडीचे दिवस तिनं त्याला पॅन्ट घातला पण पोरगा उभा असणार आहे भटकनपणे. पोरगा उभेच म्हणजे माय बाई काय झालं बाबा या नावा लवकर. पोरगा पाय धरून नाही राहिला. आता अंधार होता दिसे काही नाही. काय तिनं धरलं गुंडावलं आणि चला दवाखान्यात गेलं. तिथे लाईन जायला होती. डॉक्टर म्हणे आपल्या बसची गोष्ट नाही, तुम्ही नागपूरले न्या. यानं नागपूरले नेलं. आता तिथेही लाईन जायला होती. कोणी इथं जमत डायरेक्ट टाटाले न्या. टाटाले बॉम्बेले नेलं. तोपर्यंत दिवस झाला हो. पण ते पोरग बाबू चहा घेते काय? बाबू बिस्किट खाता का? त्याला काय माहित काय चालू आहे? त्याला काय माहित काय चालू आहे? आणि दिवस निघाला आणि ते टाटामध्ये गेले आणि तिनं तरी उघडून नाही पाहिले याचं काय झालं होतं. दवाखान्यात गेले आणि डॉक्टरनं म्हटलं काय झालं? म्हणजे पाय धरून नाही राहिला. म्हणजे हा भाई मला चेक करू द्या. डॉक्टरनं जसं त्याच्या अंगावरची शॉल काढली लक्षात आलं चड्डीले किती पाय असतात? 2 पाय. माणसाचे 2 पाय 2 चड्डीच्या 2 पायात घालाव का नाही? या बाईनं दोन्ही पाय एकाच चड्डीत घातले होते. पाय धरीन काय? पाय धरीन काय? डॉक्टर म्हणे टेन्शन घेऊ नका, ऑपरेशन करावं लागते. 1.25 लाख रुपये खर्च आहे. कोणी 1.25 लाख नाही 1.5 लाख घ्या पण पोरगा दुरुस्त झाला पाहिजे. साहेब भाऊ मी तो म्हणे मग 1 करा 2 लाखाचा अमेरिकेहून इंजेक्शन आलेलं आहे. ते इंजेक्शन दिलं की पोरग अर्ध्या घंट्यात चालते. तो म्हणे काही हरकत नाही 2 लाख सही म्हणजे काउंटरवर भरा. यानं 2 लाख काउंटरवर भरले. मॅडमनं सांगितलं पैसे आले म्हणजे जाय. आता दरवाजा लावून घेतला. अर्धा घंटा बिड्या फुकत बसला. बिड्या म्हणजे सिगरेट. कोण? डॉक्टर सिगरेट फुकत बसला. अर्ध्या घंट्यानं उठला, कैची घेतली, त्याची चड्डी फाडली, भोंगे पोरग पाठवून दिलं. अज्ञान आहे ना. आपल्याला साधं शास्त्राचा अर्थ कळत नाही ना आपला. ऐका 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 काय म्हणतो महाराज. एक इंग्रज आला आणि तो म्हणे महाराष्ट्राचा सुंदर मेनू कोणचा? आणि महाराष्ट्राचं सगळ्यात भारी जेवण कोणतं? पुरणाची पोळी केली. त्याला खाता येत नव्हतं. तोने चमचा दिला त्याला जमत नाही. तो म्हणे दाताळ्या. तो दाताळ्या चमचा घेतला. तो असं करे दुधात पुरे आणि आऊ चौ खाय. आता खेळ्यातला माणूस त्याच्या आली जीवाला. तो म्हणे ओय कुत्र्या
सारखा जेवणा कोणी हुईस कुत्र्या हुईस कुत्र्या म्हणजे यू कुत्र्या त्याला कुत्र्या माहित नव्हतं तो म्हणे बरोबर आयाम कुत्र्या आयाम कुत्र्या सगळ्या लोकांनी सांगे माय नेम इज नॉट रॉबर्ट माय नेम इज कुत्र्या माय नेम इज कुत्र्या 2 महिन्यानंतर त्याचा मित्र आलो हॅलो मिस्टर रॉबर्ट नो 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 मिस्टर माय नेम इज नॉट रॉबर्ट माय नेम इज कुत्र्या म्हणे होय आर यू मॅड टू अंडरस्टँड व्हॉट इज द मिनिंग ऑफ दॅट वर्ड अरे कुत्र्या म्हणजे डॉग मग त्याचे डोळे उघडले मग कोणते यानं मला कुत्र्या म्हटलं समजलं पाहिजे ना समजत नाही ना शाळेतही तीच अवस्था आहे माझी शाळेत तीच आहे मास्टर गेला मुलाला काय मला वर्षाचे दिवस किती असतात तो एकुलची 365 वा वा बैस खाली काले रात्री किती असतात पिंट्या तू सांग रे तो एकुलची 10 रात्री मास्टर कोमातच गेला अरे 10 कसे काय म्हणजे 9 रात्री आणि आता येणारी झोपले काय महाशिवरात्री समजत नाही भाषा कळणार लक्षात ठेवा भाषा जोपर्यंत कळत नाही तुकोबार आहे संतांची भाषा सामान्य नाही आहे काय संतांच्या भाषेचं वैशिष्ट्य सांगतो महाराज आता हा पडता हा शब्द पहा किती सुंदर आहे हे विद्यार्थ रूप आहे अभंगाचं पडता म्हणजे पडलं असता यदा कदाचित काय पडलं असता विद्यार्थ रूप आहे आता मला सांगा जगामध्ये सगळे धातू घन रूपात आहेत की द्रव रूपात आहेत घन रूपात आहेत पण पारा एक धातू असा आहे तो द्रव रूपात आहे पारा मग आता इथं विद्यार्थ रूप लागत नाही त्याला घन रूप लागत नाही असा फरक आहे मला धृतराष्ट्र म्हणजे काय धृत म्हणजे धरून ठेवणे राष्ट्र म्हणजे माया मोह संसार जो संसाराला धरून ठेवते त्याला धृतराष्ट्र म्हणतात त्यावेळेस एक धृतराष्ट्र होता आता घरा घरा धृतराष्ट्र धृतराष्ट्र घरा घरात झाले आला चला पडता जड भारी मला सांगा जड म्हणजे भारी भारी म्हणजे जड मला सांगा 5 किलोचा कापूस भारी की 5 किलोचं वजन भारी रे बाबू आता कसं करावं डोकं खाऊ काय अरे 5 किलोचं वजन ती 5 किलोचं आहे आणि वजनही 5 किलोचं आहे दोन्ही ही सारखेच आहेत काय पण या ठिकाणी तुकोबारायले शब्द सापडले नाहीत का जड भारी जड म्हणजे भारी आणि भारी मध्ये जड हा साधा अर्थ आहे पण कुठ प्रश्नाचा उत्तर दिला कुठ समजलं ना भाषा कुठे आहे बरी काय कशी आहे एक जण उठला म्हणे अय अशी भाजी कर अशी म्हणजे कशी कशी म्हणजे अशी भाजी कर म्हणजे कशी म्हणजे फुरका मारल्याबरोबर ठसका बसील काय आहे ना भाषा करणे जरुरी आहे पडता जड भारी जड या शब्दाचा अर्थ आहे देहात जन्माले आलेला माणूस तो जड आहे मानवी देहात जन्माला आलेला माणूस आणि मग त्याच्यावर भारी म्हणजे संकट आलं असता देवाचा आठव केला असता तो देव संकटातून तारून नेतो पण मला एक सांगा महाराज ज्याचा हात मुले नाही म्हणा ना दुसऱ्याच्या गळ्यात पडे नाही तर इवायच्या गळ्यात पडे केले करी होगा
जसं कर्म केलं त्याला भोगावं लागते आणि संकट हे आपण केलेल्या कर्माशिवाय येत नाहीत. मग जर आपल्यावर संकट कर्मानुसार आहे, कर्मानु गोगच्छन्ति जीवय का, कर्माने सुख भोगतो कर्माने दुःख भोगतो, तर मग हे या ठिकाणी देव कसा येईल ऐका. दोन प्रकार आहेत प्रारब्धाचे, एक प्रारब्ध आणि दुसरं अदृष्ट. प्रारब्ध म्हणजे आपले जे भोग आहेत ते आपल्याला भोगावं लागतात. देवाला चुकलं नाही, देवाला नाही. परियेसी गवारा सागर परियेसी गवारा सादर. ऐक रे मूर्खा, भिल्ले विंदिले सारंग धर. सगळ राजाचे पुत्र भस्म झाले. कशामुळे? कर्मामुळे. भगवंताला बाण मारला, सुटला काय? कर्म सुटलं नाही. मग झाला पुरंदर सहस्र नयन. याचा अर्थ कर्मानु गोगच्छन्ति जीव का, कर्म सुटत नाही. मग कोण्या प्रारब्धामध्ये देव धावून येते, याचा आहे अदृष्ट. मला सांगा, कोरोना प्रत्येकाच्या नशिबात होता की देवानं दिला? तुम्ही झोपले काय? तुम्ही तर असे येऊन बसले, अनुभवाचे पाहुणे आलेले आहे. अजिबात बोलत न हालिंग, न डुलिंग, न वॉकिंग, न टाकिंग, नथिंग, एनिथिंग, काहीच नाही. कमसे कम नंदीबाईला सांगत करता गुगु 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 गुगु. चला, काही हरकत नाही. कर्म अदृष्टाचे ना. ऐका, जगद्गुरु तुकोबाला गध्यावर बसवलं. जगद्गुरु तुकोबाराच्या तोंडाला काळं फासलं. जगद्गुरु तुकोबाराच्या गळ्यात खेटराचे हार घातले आणि मंबाजीनं सांगितलं, जो मारणार नाही त्याला रट्टा. कोण मारणार नाही? जगद्गुरु तुकोबाराला एवढे रट्टे मारले काय. आणि नेमका त्याच वेळेस काशीचा पंडित भेटण्याकरता आला. कारण काशीचा पंडित म्हणते किंवा जेव्हा धरणं बसला होता काशी विश्वेश्वराच्या समोर, काशी विश्वेश्वर म्हणतात, एक तुला ज्ञान पाहिजे का? हे कोर्ट बंद आहे, देहूचं कोर्ट चालू आहे. मग तू कोण भरायच्या
भेटी करता तो आलेला आहे. आणि तुकोबराच्या भेटीला आल्यानंतर त्याने विचारलं का हो, या देऊ या गावामध्ये तुकाराम महाराज राहतात काय? लक्षात ठेव, गावात माणसाची किंमत नसते. तो कोण तुकाराम महाराज? आमच्या गावात तुकाराम महाराज फुकाराम महाराज नसते. आमच्या गावात तुके आहे, तुके आहे. म्हणजे काय कुठे आहे? म्हणजे तो गध्यावर बसलेला आहे, लोक ढिंड काढून राहिले. याला असं वाटलं आपण जर परिचय दिला तर आपले हेच हाल करतील, म्हणून हा जायला लागला. पण तो कोबाने आवाज दिला, ओ काशीकर, ओ काशीकर थांबा, एकच गल्ली राहिली. एवढी गल्ली झाली की तुम्ही आम्ही बसू शास्त्रार्थ करू. लक्षात आलं माझा परिचय दिला नाही, पण ज्या ती तुकोबर आहे विचारतात त्या हेच तुकोबर आहे. गेले तुकोबरायचे पाय धरले. तुकोबराय तुम्ही पाप केलं काय? नाही. कारण एक आहे, पाप पुण्य लागू नेदी अंगी. आम्ही पापही नाही केलं आणि पुण्य अंगाला लागू दिलं, मग तुम्हाला का भोगावं लागून राहिलं? एवढं का मारतात? म्हणजे एक लक्षात ठेव, टेन्शन घेऊ नको. गदा धरणारा पाहायला गेला तो प्रत्यक्ष पांडुरंग परमात्मा होता. डोळ्यात हसू आले हो काशीकड्याचे. आम्हा गांधी जन, आम्हा गांधी जन, तरी कमिला नारायण. ओ देवा, तुमच्या समोर जग गाजून राहिलं, संतांना मारून राहिलं, तुम्हाला लाज वाटते? मेला का रे तू? देव हसल्यासारखा हसत होता. ही 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 ही. म्हणून काही काशीकर मारायला धावला तेव्हा तुकोबराचा इकडे रे इकडे. काय त्या देवाले बोलतो? म्हणजे अरे तू देवाच्या समोर आपल्याला संतांना हाल करून झाले. हा पाहते म्हणजे मला सांग, मला किती लोकांनी रट्टे मारले? म्हणजे भरपूर. मग माझ्या पाठीवर वळ असतील ना? पाय म्हणजे शर्ट उघडून पाहते तर पाठीवर एकही वर नव्हता. वर कुठे आहे? मी आता म्हणजे देवाची पाठपाठ, देवाच्या अंगावरचं जसं उपरणं हटवलं, सगळे रट्टे देवाला लागले होते. देवाची पाठ लाल जर झाली होती. काय तो काशीकर जेव्हा देवाच्या पाठीवरून हात फिरवतो ना, देव देवा प्रभू हा खेळ दुनियेचा कशाला सांग केलंसी. कशाला केलं? तेव्हा ऐका, प्रभू म्हणतात, पांडुरंग परमात्मा म्हणतात, समाजाच्या समोर आदर्श प्रस्थापित करण्यासाठी मी स्वतःहून संकटात संतांना टाकतो आणि त्यातून काढतो. हा अधिकार आहे. म्हणजे अदृष्टाने येणारे संकट टाळण्याकरता देवाचा आठवो करा लागते. अभंगाचं पहिलं चरण. पडता जड भारी, 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 Radha
जड भारी उपदेश करतात. जगद्गुरु तुकोबाराया ऐका, संतान उपदेश करतात, वेदही उपदेश करते आणि शास्त्रही उपदेश करते, पण तिघांचा उपदेश करण्यामध्ये फरक आहे. वेद उपदेश करते पण प्रभू संमित उपदेश करते. प्रभू संमित उपदेश म्हणजे तुला ज्ञानी व्हायचं काय? हो. मग अमावस्येच्या रात्री चिचीच्या झाडावर बसणारा कबूतर त्याला रात्री 12 वाजता मारून त्याचं रक्त पे, ज्ञानी होशील. तोने का मग जीव गेला तर म्हणे ते मला सांगू नको, तुले ज्ञानी व्हायचं सिद्ध कबूतर मारून खाय, रक्त पे. का राजा व्हायचा काय? मग जलमृग पक्षाच्या सावलीमध्ये उभा राह, राजा होशील. म्हणजे जलमृग पक्षी कुठे आहे ते तू पाय, मला सांगू नको. प्रभू संमित उपदेश म्हणजे हे काम एवढं करी, याला प्रभू संमित उपदेश म्हणतात. शास्त्र संमित उपदेश म्हणजे सुहृद संमित असते. म्हणजे मित्र म्हणून, ए बा असं करू नको, हे बा तसं करू नको, हा हे मित्रा वाद असं करू नको, हा शास्त्र संमित. पण संतांचा कांता संमित उपदेश. कांता म्हणजे पत्नी, कांता म्हणजे स्त्री. तिचा सारखा कसा उपदेश करते? कारण तो किती जरी पत्नीला मारत असला तरी पत्नी त्याचं काय करते? प्रेमच करते ना. सोयऱ्या या पुहाऱ्यानं इकून टाकलं, एवढं दारू पिऊन आलं, मध्ये भद भद काढलं. बरं दिवाळीनं दारू पेला, यानं फटाका फोडला, शेजाऱ्याचा कापूस जळला, लोकांना भद भद काढला. शेजारी राहत्या बाई देवला दारू पिऊन आला, फटाका फोडला, फटाका गेला दुसऱ्याच्या घरात, कापूस पेटला, जाऊन लोकांना ठोकून लावला. खाली एक जण धाव गेला, ओ बाई त्या नवऱ्याला लोक मारून झाले. धावली हो, धावली महाराज बाई, गेली नवऱ्याच्या अंगावर पडली, 2-4 वाटते तिलाही बसले. मारू नका माय नवऱ्याले, मारू नका ना माय नवऱ्याले. काय केलं माय नवऱ्यानं? म्हणे बाई त्या नवऱ्यानं कापूस पेटवला, म्हणे मी भरून देतो, मारू नका माय नवऱ्याले. घरी आणलं तिनं, रक्तबंबाळ झाला होता, रट्टे बसू बसू अंग सुजलं होतं. आम्ही हळद उगवली, पुऱ्या अंगाला लावली आणि कपडा गरम करून त्याचा अंग शेकू लागली. आणि तो शुद्धीवर आल्यावर तिला मारते, मारलं मले. मी त्याचा जीव घेतला असता, अबे मेला असताना. म्हणजे पती तिला मारतो, तसंच समाज संतांना तकलीफ देतो तरी समाज काय म्हणजे संत समाजाचा उद्धारच करतात. येतो हिताचा कळवळा, हाती पडती म्हणून काळा. अरे संत समाजाचं कल्याण करण्याकरता झाले असतात. आम्ही वैकुंठवासी आलो याची करणासी, बोलिले जे ऋषी साच भारे भरताया त्या जगाच्या कल्याणाला संतांच्या विभूती. जगाच्या कल्याणाला संतांच्या विभूती.
संत जन्माले आलेले असतात म्हणून जगद्गुरु तुकोबराले गुरु सद्गुरु म्हटलेला आहे. गुरु वेगळा. गु शब्द संधकार अस्याच ऋ शब्द स्तन निरोधका अंधकार निरोधित्वात गुरु रिक्त भिधी येते. गुरु म्हणजे मायारूपी अंधकार आणि त्यातून तारून नेतो त्याला गुरु म्हणतात. श्री गुरु त्याला म्हणतात. श्री गुरु सारिका असता पाठीरा इतराचा लेखा कोण करी अर्थात पाठीराखा जो होता त्याला श्री गुरु म्हणतात. आणि सद्गुरु त्याला म्हणतात. मंत्रतंत्र उपदेशिती घरोघरी गुरु आहेत आहे ती पण त्या सद्वस्तू ते मिळवायची तोची सद्गुरु श्रीकृष्ण जाणावा खरा. जो जीव आणि शिवाचा ऐक्य घालून देतो त्याला म्हणजे सद्गुरु म्हणावं. पण जगद्गुरु तुकोबरा आहे. हे जगद्गुरु आहे. जगाच्या सगळ्या समस्याचं निराकरण ज्याच्या गाथ्यामध्ये आलेलं आहे त्याला जगद्गुरु म्हणतात. आणि भागवतामध्ये गुरुला तत्व म्हटलेलं आहे ना. गुरुतत्व समान नसती. गुरुसारखं तत्व नाही. पण वेद म्हणते गुरु तत्वच नाही. मग तत्व किती आहेत? वेद म्हणते येतद गयेयम नित्यमेव आत्मसंस्थम नात परम वेदितव्यम किंचित भोक्ता भोग्यम प्रेरिताम च मत्वा सर्वप्रोत त्रिविधम ब्रह्ममेतत्. वेद म्हणजे जगामध्ये 3 तत्व आहेत. भोक्ता ब्रह्म, भोग्य ब्रह्म आणि प्रेरक ब्रह्म. प्रेरक ब्रह्म म्हणजे निर्गुण परमात्मा. भोक्ता ब्रह्म म्हणजे तुम्ही आम्ही. भोग्य ब्रह्म म्हणजे अन्न हे पूर्ण ब्रह्म. काहो महाराज तुम्ही हे ब्रह्म म्हणता हे तर निकृष्ट आहे म्हणे. हो मग हे कशाला धरले? आमचा गुरु जर धरत नाही निकृष्ट म्हणता पण त्याच्याशिवाय ब्रह्म सिद्ध होत नाही. आता माचिसची कळी आहे का? माचिसच्या काळीचे 2 गुण आहेत. प्रकाशित करणे आणि चालणे. हे 2 गुण काढून टाकले तर अग्नी राहिली काय? माचिस राहणार नाही. एकानं राग दुसऱ्याला काठी मारली त्याचा जीव घेतला. लोकांना धरलं पोलिसामध्ये जमा केलं पोलीस स्टेशनमध्ये. यानं वकील ठेवला त्याने वकील ठेवला. त्याचा वकील म्हणे या समोरच्या अशिलाने आमच्या अशिलाला काठी मारली जीव घेतला म्हणून याला चांगल्यात चांगली सजा देण्यात यावी. म्हणजे कळीत कळी सजा मोठी सजा फाशी देण्यात यावी. मग काय हरकत नाही. पण याचा वकील म्हणे यानं जीव नाही घेतला काठीनं जीव घेतला. कोण जीव काठीने घेतला की नाही? मग काठीला सजा द्या. तो वकील म्हणे काठी निकृष्ट आहे उचलल्याशिवाय कोणीतरी उचलल्याशिवाय लागत नाही. मग कोण उचलली? म्हणे हातानं. मग हाताचा जीव घ्या हाताला फाशी द्या. म्हणजे हात तसा उचलत नाही कोणतरी त्याच्यावर नियंत्रण करते. कोण? म्हणजे बुद्धी. मग बुद्धीला फाशी द्या. बुद्धीला फाशी देता येईल काय? नाही. हे सगळे इंद्रिय ज्याच्या आधारण आहेत त्या जीवाला फाशी. वकील लय हुशार असतात महाराज. 2 भाऊ 25-25 एकर जमीन वाटून घेतली. वाटून घेतल्यानंतर भांडणं झाले. फक्त कुत्री झाली. कायसाठी? तो म्हणे कुत्री माई आहे. हा म्हणे कुत्री माई आहे. कुत्री कोणाची? झोपले काय? असं मोठं विचित्र काम आहे ना. आम्हाला लहानपणी आमची आई म्हणे बाबू पुढच्या शनिवारी शिमगा आहे आणि शिमगा असल्यामुळे या शनिवारी सुट्टी आहे. तू शेण आण आणि काय कर चाकोऱ्या कर. आम्ही लहान लेकरी एवढाले निघालो बा. मग मस्त अर्धा बकेटा भरल्या होत्या आणि एका खटल्यातली म्हैस आली. तिनं मोठा पावटा टाकला. फट फट. म्हटलं आता आपले मस्त शिंगोळ्या होतात. बकेट भरते. आम्ही धावलो तोपर्यंत 2 बाया आल्या. त्या बाया म्हणे म्हणजे आम्ही शितलं आधी. कोणा शितलं? ते म्हणे खबरदार कधी हात लावशील तर मा शेण आहे. मा शेण आहे. कोणाचं शेण आहे? हाच फरक आहे ना महाराज जीवनामध्ये. तो म्हणे माई कुठली आहे. तो म्हणे माई कुठली आहे. मग ठरलं म्हणे पुढचं तोड आणि 2 पाय माझे आणि मागचे पाय आणि शेपूट तुझं. पण कुत्री एका जागेत तर मरी मायची शपथ घालतो. दुसऱ्या गल्लीत गेली. आता दुसऱ्या गल्लीत गेल्यावरती काय स्वागत होते का? आगतम स्वागतम सुस्वागतम अक्षराम समर्पयामी हरिद्राम कुंकुम समर्पयामी फुलम समर्पयामी धूपम दर्शयामी दीपन. जा कुत्र्यानं खोयस लिकानी मागचा पाय फ्रॅक्चरच करून टाकला. हेसकत आली. लायण्यानं दवाखान्यात नेलं बँडेज लावलं. थंडीचे दिवस 2 जण तापावर बसले. काळे तुले कापूस किती झाला? म्हणे 25 क्विंटल. बरे काऊन? तुले रे म्हणे 10 क्विंटल. मग काऊन? म्हणे मी सोयाबीन पेरलं होतं यातलं त्यात बजेट बसला म्हणे. असं बोलता निघून गेले. आणि कुत्री त्याच्या जवळ झोपली होती. ताप चांगला पेटलेला होता आणि झोपेतीनं पाय पसरला. पाय गेला तापात आणि ते बँडेज पडलं तशी कॅन करत गेली. मोठ्याच्या कापसाच्या गंजीवर बसली.
मोठ्याच्या कापसाच्या गंजीवर बसली ते पेटली. तिकून आलं लायड्याच्या कापसाच्या गंजीवर बसली आणि दोघांचे कापूस पेटले. कापसाची राख रांगोळी झाली, कारण हे झोपीत होते गुलाबी थंडीमध्ये. मग तो मोठा म्हणे, मागच्या बँडेज मुळे कापूस पेटला म्हणून तू पैसे भरून दे. दोन्ही भाऊ, म्या काय म्हटलं का तिले जाय गड्या, अरे महाबी कापूस जळला म्हणे. नाही, मी कोर्टात जातो. तो कोर्टात गेला आणि कोर्टात गेल्यानंतर याचा वकील त्याचा वकील भांडू लागले. म्हणे आमच्या आशिलाचा 25 क्विंटल कापूस जळला तो मागच्या पायामुळे, आणि मागचे पाय कोणाचे आहेत? लहान्याचे, म्हणून लहान्यानं मोठ्याचे पैसे देऊन द्यावेत. काही हरकत नाही. पण हा वकील हुशार होता, याचा बरोबर आहे, मागच्या पायाच्या बँडेज पेटल्यामुळे कापूस पेटला, पण मागच्या पायाने कापसाच्या गंजीवर कोण्या पायानं नेलं? झोपले काय? कोण नेलं? पुरीच्या पायानं. मग दोषी कोण आहे? पुरीचे पाय. पुढचे पाय कोणाचे आहेत? म्हणे मोठ्याचे. मग मोठ्यानं लहान्याचे 10 क्विंटल कापसाचे पाय. हे काय हुशार असतात काय. मी काय म्हणतो, काठी निकृष्ट आहे, जीव घेते, बरोबर आहे, पण काठीला सजा नाही, सजा जीवाला आहे. तसं तुम्ही आम्ही जे आहे गुरु तत्व आहे. तुम्ही विभिन्नांश, आपण एक आहोत. काय संत काय म्हणजे तुम्ही विभिन्न अंशा आणि संत देव पदाला पोचलेले आहेत. आणि तेच आपण तरुणी तरवियानिका तो या झाला लोका नाव जगी. तो स्वतःही तरतो आणि इतरांना तरतो. म्हणून तुकोबराय म्हणतात, त्या भगवंताचं नामस्मरण केलं असता तर तो विठोबा रखुमाई. मग तो निधी मग तो निधी मग तो Hare
दुसऱ्या चरणामध्ये सिद्धांत प्रस्थापित करतात. जर तुम्ही भगवंताचं नाम घेतलं तर तो तुमच्या संकटामध्ये धावून येतो आणि आड घाली सुदर्शन इथं सिद्धांत प्रस्थापित केला. दृष्टांत सांगितला. अर्जुन आणि हनुमंताची भेट झाली. गप्पा गोष्टी करत बसले आणि अर्जुन म्हणे, का रे हनुमंता, त्या देवाला काही म्हणजे बाणाचा सेतू तयार करता येत नव्हतं का? म्हणे येत होता ना. मग काऊन नाही केला? म्हणे बसले दगडान टाक दगडान टाक दगडान टाक, सेतू बांधारे सागरी, सेतू बांधारे सागरी. म्हणे मी जर पाय ठेवला असता तर मुलला असता. म्हणे हा मी बांधतो म्हणे सेतू. त्यानं अर्जुनाने सेतू बांधला. कशाचा? बाणाचा सेतू. आणि हनुमंताने जसा पाय ठेवला सेतू मुळला. अर्जुन खजील झाला. पण तेवढ्या देवाला, देव मोठा हुशार, नाटके आहे. देव म्हणे कोणा पायला मोडला तर म्या पायला काय सेतू डबल असंच असते. एक वाघ चिखलात रुतला. किती दिवस? 8 दिवसापासून रुतला. चिखलात रुतला आणि तो मारे कल्ला कल्ले वाचवा, पण कोणी ये नाही. पण 8 दिवसांतर गधेची भेट झाली. तो अनेक गर्दभराज. आता हे चढलं झाडावर. गर्दभराज म्हटलं आपल्याला. वा वा. म्हणजे काय? मला वाचव. म्हणे वाचवतो, फक्त खाऊ नको मले, मी वाचवतो. यानं नेलं, त्याला नदीवर धुतलं, त्यानं पाणी गिनी केला, ताकद आली. तो म्हणे आता शिकार कधी पाहून कधी नाही भेटील की नाही. आता मी तुले खातो. तुम्ही वाढ का रे बा, का कबूल केलं ना खाणार नाही? असं कसं नाही? अरे त्या कबूल केलं ना. म्हणे कोण कबूल केलं होतं? भूक लागली मध्ये, मी तुले खाईन. तेवढ्यात तिकडे लांडगा आला. लांडगा तो गर्दभराज म्हणे, पहा लांडगे दादा राजा, मी याले वाचवलं आणि हा म्हणते तुले खातो. रे त्यानं वाचवलं काय? म्हणे हा मग, पण मला भूक लागली. म्हणे मला एक सांग, म्या पाहिलं का त्यानं वाचवताना? म्हणे नाही. तू कुठे पडला होता? म्हणे चिखला. पडून दाखव बरोबर. नाही मग मी खातो ना. कसा पडला आहे दाखव. आणि तो वाघ महाराज तोही झाला चढला. तो असा पडला होतो, चिखलात पडला. लांडग्यानं एक गध्याच्या होपखालीत मारली. गध्या अरे मूर्खा म्हणे, काय कोणाली वाचवतात काय? तसा देव म्हणतात, तुया सेतू मोडला हे मी पाहिलं काय. डबल सेतू उभा केला आणि भगवंताने सुदर्शन आलो धरलं. हनुमंताने किती जरी उड्या मारल्या तरी सेतू मोडला नाही. सेतू मोडला नाही. आणि त्यावेळेस अर्जुनाला म्हणावं लागलं, काय आता तू युद्धात कामी आहे. ध्वजस्तंभावरी वानरू मूर्तिमंत शंकरू, सारथ्य सारंग धरू करीत असे. आळ घाली सुदर्शन, कधी येते नामाच्या चिंतने. 12 वाटा पलती वेगळे, नामेची तारा नाही कोण. नामेची नामेची धरला नाही कोण, नामेची धरला नाही कोण. पैसा निवडून
मातेचं हरण केलेलं आहे. आकाश मार्गे रावण जात आहे, सीतामाता ओरडत आहे आणि इकडे जटायू धावत आला. जटायू म्हणते माझ्या सुनेला सोड. आता मला सांगा, जटायू गिधाळ आणि त्याची सून कशी सीतामाता? कारण आहे का, संपाती आणि दशरथ भाऊ म्हणजे भाऊ म्हणजे मित्र. आणि त्याने म्हटलं मला जर मुलगी झाली किंवा मुलगा झाला तर मी तुला देईन, पहिल्यांदा तुला झाला तर मला देजो. संपातीला मुलगी झाली, शांता त्याला दत्तक दिली. त्या नात्यानं जर पाहिलं तर जटायू म्हणते दशरथाची सून ते माझी सून, काय हरकत नाही. युद्ध झालं, भयंकर युद्धामध्ये जर्जर झाला रावण. आणि रावण जर्जर झाल्यानंतर रावण म्हणते का रे तुझं मरण कशात आहे? कोणते माझं मरण पंखात आहे. जटायू विचारते तुझं मरण कशात आहे? म्हणजे माझं मरण पायाच्या अंगठ्यात आहे. खोटा बोलतात. साधूशी नकळे दुर्जनाशी बुद्धी, काही हरकत नाही. आणि जटायूने जेव्हा झेप घेतली पायाकडे, पायाचा अंगठा तर तोडला त्यानं, त्यात काही शंका नाही. पण याने तलवारी घेऊन दोन्ही पंख तोडले. तो काव 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 करीत खाली पडला, पाणी मागून राहिला. लोक पाणी देत नाही. त्याही काळात परिस्थिती तेच होती, आजही तेच आहे. काय आणि ऍक्सिडेंट झाला की लोक पाणी पाजतात की शूटिंग काढतात? शूटिंग काढू लागले लोक. मोठा चालला सीतेला वाचवाले, तोडले का नाही पख, आता मरले का? अरे पख असते तर कम से कम भेट्याने गेला असता रामाले, सांगितलं असतं रावणानं सीता नेली. आता पंख नाहीत तर कसा उडशील? काय म्हणतात, अगर पंख, काय उत्तर देते जटायू, अगर पंख होते मेरे पास तो उड़ के जाना पड़ता, लेकिन अगर पंख नहीं मेरे पास तो उसको मेरे पास आना पड़ता. भजन करू लागला. श्रीराम जय राम जय जय राम. परिणाम भगवान श्रीरामचंद्र प्रभू धावत आले आणि जटायूचा उद्धार केला. नामाच्या चिंतने 12 वाटा पडते. आता मला सांगा वाटा किती आहेत बापू? किती आहेत? पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण किती झाले? 4. वायव्य, आग्नेय आणि नैऋत्य, ईशान्य किती झाल्या? 8. एक वर आणि एक खाली किती झाल्या? मग 12 कुठून आल्या? तसं माणसानं तर दिशाच नाही, दिशाच नाही. मला सांगा, आपण म्हणू शेगाव कोण्या दिशेला आहे ना? कोण्या दिशेला आहे शेगाव? समजा दक्षिण दिशेले. मेकरवाल्याला विचारलं तर शेगाव कुठे आहे म्हणजे उत्तर दिशेले. अकोल्याला वाल्याला विचारलं शेगाव कुठे आहे म्हणजे पश्चिम दिशेले. बुलढाण्यावाल्याला विचारलं तर मग शेगाव नेमकं आहे कुठे? हम जहाँ खड़े होते लाइन वाइज से शुरू होती है. हम जहाँ खड़े होते लाइन वाइज से शुरू होती है और हम जहाँ खड़े होते वाइज से दिशा सीमित होती है, सम्मिलित होती है. आपण जिथून उभं राहिलो तिथून दिशा आहे आणि तिथून आपल्याला ते क्षेत्र आहे. वास्तविकता गजानन महाराजचं तीर्थक्षेत्र कुठेच नाही, ते जमिनीवरच आहे. काय ते जमिनीवरच आहे. ही दिशा आपल्यामुळे ठरते. काय ही दिशा आपल्यामुळे ठरते. पण 12 वाटा म्हणजे काय? 12 वाटा म्हणजे कुंडलीचे 12 घर. म्हणजे मेष, वृषभ, मिथुन, कर्कश, कन्या, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन या 12 राशीमध्ये 9 ग्रह असतात आणि ते 9 ग्रह पीडा देतात. आणि ते 9 ग्रह पीडा देऊ नये यासाठी नामाच्या चिंतने 12 वाटा पडते विघ्ने. नामाचं चिंतन केलं असता 12 ही वाटेने विघ्न पडून जाते. फक्त त्याच्यात एक करा लागते. हो, तू कमने प्राण, तू कमने प्राण, कर देवासी अर्पण. प्राण अर्पण करणे म्हणजे जीव देणे नाही, जीव देणे नाही. ऐका, कानोपात्रा अतिशय सुंदर दिसायला आणि कानोपात्राचा आवाज बी चांगला. मंगलवेड्याला मुक्काम पडला चोखोबा राहायचा आणि कीर्तनात कोणीच नाही. 10-12 माणसं 10-12 बाया. चोखोबा म्हणतात मंगलवेढा म्हणजे संतांची भूमी आहे. 17 संत होऊन गेले मंगलवेढा. किती? 17 संत. आणि आज कोण नाही म्हणजे सगळे तमाशाले गेले. आणि तेवढ्यात आवाज टंग 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 टंग. चोखोबाने कीर्तन लवकर आटपलं आणि डायरेक्ट तमाशात गेले. लोकांना पाय रे साधू
पाहिजे साधू दिवसा कीर्तन रात्री. लोक बोलल्याशिवाय राहत नाही महाराज. लोक साधूले बोलतीलच. हा, दिवसा कीर्तन रात्री. पण चोखबर आहे तरी थांबाव काय तिकडं लक्ष दिलं नाही. कारण लक्षात ठेवा, द लाईफ इज एक्सपेक्टेड थिंग्स बट फेसिंग ऑन अनएक्सपेक्टेड थिंग्स. व्हेन यू आर राईट नो वेअर रिमेंबर इट, व्हेन यू आर रॉंग नो वेअर फॉरगेट इट. जीवन हे असंच आहे, चांगल्यापेक्षा वाईटाला जास्त तोंड द्यावं लागते. तुम्ही कितीही समाजाचं कार्य करा बाबा, समाज तुमचं नाव घेणार नाही. पण एक दिवस का चुकले ना, समाज तुम्हाला तोडल्याशिवाय राहणार नाही. समाज तुम्हाला रस्के तोडल्याशिवाय राहणार नाही. हा समाजाचा नियम आहे. म्हणून तिकडे लक्ष न देता परमार्थ करणारे लक्ष देऊन नाही राहिले. चोखवर डायरेक्ट स्टेजवर गेले आणि कानोपाटले म्हणतात, ताई तुमचा आवाज ऐकून आलो, गोड आवाज आहे, पण लक्षात आलो नुसता आवाजच सुंदर नाही, तुम्ही सुंदर आहात. सांगू, माझ्या पांडुरंगापेक्षा कमीचा माझा पांडुरंग काय महाराज. दिव्य तेज पुंज मदनाचा पुतळा, परब्रह्म केवळ शोभतसे राज मदनाचा सुंदर आहे. हिरस निर्माण झाला. एखाद्या बाईला म्हणा तुमच्यापेक्षा दुसरी बाई सुंदर आहे, काय होईल? हिरस निर्माण होते. मग हिरस निर्माण झाला म्हणजे चला मी पाहते. मजल दर मजल करून कानोपाटला पंढरपुरात आले. भगवंताला पाहिलं, प्रेमात पडली. 12 वर्ष मंदिरात थांबली. किती वर्ष? 12 वर्ष. आई म्हणते, बाबू तो बेदरचा बादशाह तुला जंग जंग पछाडून पाहत आहे, सापडू नको हाती, तो तुझे लचके तोडीन, काही हरकत नाही. पण एकानं माहिती दिली, आपलेच बदमाश असतात. भाऊबंद म्हणजे कोण? जाणं येणं पण त्याला म्हणतात भाऊबंद. मला सांगा, तुकोबरायचा गाथा रामेश्वर शास्त्र्यानं बोलवला की आपल्या लोकांना हो, आपल्या लोकांना काही केले? तो तर एकटाच होता, आपणच जास्त हो ना, कवटाभर आपले भाऊबंद. तुंब्याचा वर्ग वेदांत सांगते, हे काय समजलं काय त्याले? रामेश्वर शास्त्री म्हणजे ग्रंथान तुकोबराने आणून ठेवला. आपल्या लोकांना ग्रंथ उचलला, वरून गोटा मान, खालून दगड बांध. बरोबर आहे ना? झोपले काय? वरून गोटा बांध, खालून. बरोबर आहे ना? बरोबर आहे. डुबणारे आपले होते महाराज. पण तुकोबराय धरणं बसले, विठ्ठल 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 माझ्या पांडुरंगा विठ्ठल. भगवंताने सांगितलं, रुक्मिणी 13 दिवस पाण्यात थांब आणि तुकोबारायाचा गाथा जतन करून ठेव, पाणी लागू देऊ नको. देवाची पत्नी 13 दिवस पाण्यात थांबली. मी तुम्हाला विनंती करतो, घरी गेल्यावर तुम्ही तुमच्या बायकोले म्हणा अर्धा घंटा हौदात बस. बसील काय उत्तर देईल तुम्ही? नाही मी देतो. ते म्हणेल आम्ही का म्हशीच्या मावास बहिणी आहो का पाण्यात जाऊन बसावत? देवाची पत्नी शब्द पाळत नाही राहते, पण म्हणजे तीही अभिमान सांडोनी पांडवा, सर्वस्वे करुणी सेवा, पाये धुवावयाची वा दैवा पात्र आली का तो देव आहेस तसा. कानोपात्रा 12 वर्ष थांबली आणि काही केले लोकांना. मैंने देखा, तूने देखा, इसने देखा, उसने देखा, सबने देखा. काय झालं? पत्ता दिला. बेदरचा बादशाह 10 लाखाची फौज घेऊन आला आणि डायरेक्ट मंदिरात घुसला. कानोपात्रा विनंती करते, नको देवराया सर्वता हरिणीचे पाळसे लगी जगणे कलोनियास बेदरचा बादशाह म्हणते, चलो बेगम सब रानियां तेरी दासी बनेंगी अगर तू मेरी बनेगी.
गेले कानोपात्रेनं डोळे लावले, भगवंताचं स्मरण केलं. बेदरच्या बादशानं मिठी मारली, मिठीमध्ये कानोपात्रा नाही आली. भगवंताने आळ घाली सुदर्शन, म्हणजे भगवंतांना संकटातून वाचवलं. झाड प्रकट झालं, कानोपात्रेचं झाड. तुका म्हणे प्राण करा देवासी अर्पण, ज्ञानेश्वर महादेव.